त्यांच्या डिपोवर. तरी मला काय म्हणायचंय, मला काही नको, त्याचं जीवन इथं दोघाचं घ्यायचंय. हा, मला म्हणता येते ना की पैसे देतो, ही देतो. ते 4 लेकरं कोण सांभाळणार आहे? त्याचे कोण सांभाळणार आहे? बायको काय करून खाणार आहे? मग त्याची गेली वाट तुम्ही लावा. 5-6 एकर जमीन तंट्याच्या जवळ आहे, त्याच्या नावाचं केलं तर बरं आहे, नाही तर दोघाला हिता समापती जाळून आम्ही जाणार आहोत. सरळ सरळ भाषा माझी. ते ना मला त्याला 3 कोटी रुपये देते, माणूस जाळू द्या त्याचं. पप्पू निलू राठोड राहणार खानापूर तांडात होते. कारण ह्याच्या शेतात DP साठी काय कुठली लाईट गेल्यामुळं त्याला बोलवून घेतले, DP वर चढविले. आता ह्याने डायरेक्ट खालून जोडले का काय जोडले आम्हाला काही माहित नाही. आणि त्यानं जेव्हा खाली पडायच्या आधी ह्यानं पळून आला. कोण पळून आला? हे मालक, पंपाचे मालक आणि शेत मालक. हा, आणि काय म्हणून चढवलं होतं वरी? वायर जोडण्यासाठी, पावर नाही म्हणून, लाईट नाही म्हणून. दिवाजी कावळे. आता ही जे मयत झाले, तुम्ही आता इथं कशासाठी बॉडी आणली आणि काय तुम्ही करणार? त्या बॉडीचं काय तर त्याच्या लेकरा बाळाचं काय तर विल्हेवाट लावायला पाहिजे ना. हा, आता ह्यानं करून खाणार, ह्यांच्या इथं केल्या म्हणून काम करून खाऊ लागतं. आता त्यानं कसं करून खाईल? बारके बारके लहान लहान लेकर आहेत त्याचे, कसं करून खाईल? नाही, इथं तुम्ही पंपावर कशासाठी बॉडी आणली एवढं सांगा. त्याचं काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे ना. त्यांच्यापाशी कामाला होते, त्यांनी जर ज्या टायमाला ह्याला करंट लागल्या, हे दवाखाना का कुठं जर नेले असते, वाचला असता त्यानं. हा, ही बॉडी तिथं पडल्यामुळे ह्याला हालचाल नाही, काय नाही. हा, मग ह्याने दुर्लक्ष करून पळून आले, मेलं तर मेलं. म्हणजे ह्याने 2 नंबर करून छापून खाणार. बाकीच्या बरोबर काय जाग्यावर गेले. बरं, ह्यानं जर तिथून आणला असता, आल्यावर माणूस वाचला असता ना. काय व्हायला पाहिजे कारवाई त्यांच्यावर? त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. असे 2 नंबर धंदेही करणार. 2 नंबर धंदे बाहेरून डिझेल भरते त्यानं. हा, आणि त्याच गाडीवर भाऊ होता. कर्नाटकमधून डिझेल आणते, सगळे खेडेपाडी सप्लाय करते. त्यानं आळंद बॉर्डरवर मार आहे, औराद बॉर्डरवर बी ह्याच्यावर केस आहेत. दोन्ही ठिकाणी ह्यानं मार खाल्लेला आहे. ह्यानं पैसे देऊन गाड्या, ही 2 नंबरला गाड्या चालवतो ह्यानं, सगळ्या खेडेपाडी. ही विषय बोलण्यापेक्षा आता तुम्ही इथं प्रेत आणलाय, तुमची सांगितलं की सांगितलं नाही, आम्ही इथं आणला, यांच्यावर कारवाई होणार. कारवाई होईपर्यंत थांबणार आहोत का? तुम्ही काय मागणी करू लागला? अपेक्षा काय? कारवाई होईपर्यंत, मागणी होईपर्यंत दोन्ही गोष्टीला आम्ही मान्य करणार आहोत. कारवाई आम्हाला अर्जंट निर्णय घ्यायचे. काय घ्यायचे सांगा. घ्यायचं म्हणजे त्याची जोखमदारी भरपाव केला तर आम्ही सोडणार, नसतात त्याचा जीव आम्ही घेणार, दोघाला एका चरणात जाणार. आणि त्यानं जरी काय मार्ग अर्जंट लगे काढलं तर आम्ही. तुमच्या मुलाला किती लेकर आहेत? बारक्या आहेत, मजुरी करते. कसं करायचं सर? अरे